अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सध्या प्रचारासाठी पक्ष आणि पक्षातली सर्वच लोक अगदी जीवाचं रान करत फिरत आहेत। स्वर्गीय गोवर्धनजी शर्मा सर यांच्या माध्यमातून अकोल्याचा पूर्व पश्चिम असं कुठलंही विभाजन न करता जो कोणी मदत मागायला येत असेल त्याची मदत करायची ह्या ध्येयाने त्यांनी आयुष्यभर काम केलं होतं। त्यांचे सुपुत्र सध्या आमच्या सोबत आहेत, आदरणीय अनूप जी शर्मा। भैया क्या बताएंगे आप, क्या सोच के अभी इनका प्रचार आप कर रहे हो, किस तरह की रणनीति अभी बनाई हुई है? ताई, मी फक्त प्रभाग 12 से प्रभाग 12, प्रभाग 15, प्रभाग 16, 15, प्रभाग 17, प्रभाग 18 अशा विविध प्रभागांमध्ये माझा प्रवास सुरूच आहे सध्या। आणि प्रचारासाठी फिरत असताना एक सामान्य जनसामान्याचा जो प्रवाह आहे तो कुठल्या जाती धर्माला लोक जरी आखणी करत असतील की अमुक जातीची इतकी मतं आहेत, अमुक जाती इतकी मतं, पण सर्व समाजाची, सर्व धर्माची, सर्व लोकांची मतं या भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी युती ही जी विकासाच्या मुद्द्यावर झालेली आहे त्या युतीला भरवून लोक प्रतिसाद देत आहे हे मात्र खरं। बिलकुल सर, जाता जाता आमच्या सगळ्या दर्शकांना किंवा मतदारांना तुम्ही काय आवाहन करू इच्छिता? माझं एक म्हणणं आहे की 2014 साली जेव्हापासून नरेंद्रजी मोदी आपले पंतप्रधान झाले आणि 2000 तेव्हाच देवेंद्रजी महाराष्ट्र मुख्यमंत्री झाले, तर विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र या संकल्पनेसोबत विकसित अकोला हा एजेंडा घेऊन आम्ही समोर आलेलो आहोत। आणि प्रत्येक गोष्टीसाठी महापालिकेची एनओसी म्हणा किंवा महापालिकेचं सहकार्य आवश्यक आहे। तेव्हा केंद्रातून जेव्हा निधी येईल किंवा राज्यातून जेव्हा निधी येईल, देवेंद्रजी हजारो कोटी रुपये देतील, तेव्हा त्या निधीची योग्य वापर कसा करायचा ते महापालिकेच्या हातात येणार आहे। जर आपण भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीचे हे जे शिलेदार निवडून दिले तर निश्चितच यांच्यावर देवेंद्रजींचा अंकुश राहणार आहे। आदरणीय रणधीरभाऊ सावरकर, अनुभव धोत्रे या लोकांच्या डिसिप्लिन मध्ये लोक राहणारे आहेत आणि आमच्यासोबत अनुभवी मदन भैया भरगड सुद्धा या प्रभागात आहे आपल्यासोबत। तर आपल्याला फरक निश्चित दिसेल एवढी मी ग्वाही देतो। धन्यवाद सर। आणि मतदानाचा जो अधिकार आहे तो नक्की बजावा। तुमच्या एका वोटामध्ये संपूर्ण जग जिंकण्याची ताकद आहे, तेव्हा मतदान करायला नक्की जा।